बहुचर्चित संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे चंद्रपूर कनेक्शन. संपूर्ण राज्यात नाही तर देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाची न्यायालयीन चौकशी चंद्रपूरचे सुपूर्त सेवानिवृत्त न्यायाधीश माजी लोकायुक्त मदनलाल टहली यांनी करणार आहेत. चंद्रपूर भूषण असलेले सेवानिवृत्त न्यायाधीश मदनलाल टहली यांना संपूर्ण देश ओळखतो. त्यांनीच 26/11 मुंबई बॉम्बस्फोटातील कुख्यात आतंकवादी अजमल कसाबला फाशीची शिक्षा ठोठावली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मदनलाल टहली हे मूल येथील रहिवासी आहेत. याच गावातून न्यायाधीश टहली यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. या गावात आजही त्यांचे भाऊ नातेवाईक वास्तव्याला आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही विद्यार्थी जीवन या शहरात गेले. मुख्यमंत्र्याच्या काकू व माजी राज्यमंत्री शोभा फडणवीस यांचे मूल हे कार्यक्षेत्र हे विशेष. निवृत्त न्यायाधीश टहली यांनी गोंदिया येथून LLB झाल्यानंतर प्रारंभी चंद्रपूर येथील ज्येष्ठ विधी अभ्यासक तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान कार्यकर्ते ॲडव्होकेट दादा देशकर यांच्या मार्गदर्शनात वकिली सुरू केली होती. 1979च्या सुमारास गडचिरोली, सिरोंचा, देसाईगंज व वरोरा येथे सरकारी वकील म्हणून कार्यरत होते. त्यानंतर न्यायाधीश व मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पर्यंतचा प्रवास टहली यांनी केला. 26/11च्या मुंबई हल्ल्याच्या खटल्यामुळे न्यायाधीश टहली यांची ओळख संपूर्ण देशाला झाली. विशेष म्हणजे त्यानंतर 2015मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांची राज्याच्या लोकायुक्तापदी टहली यांची नियुक्ती केली होती. या पदावरूनही त्यांनी निष्पक्ष न्याय दिल्याच्या अनेक आठवणी आहेत. हेच टहली यांनी मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाची न्यायालयीन चौकशी करणार आहेत. 2015मध्ये चंद्रपूरचे एक मुख्याध्यापक अचानक बेपत्ता झाले. त्यांच्या पत्नीने तत्कालीन CEOकडे आर्थिक मोबदला व निवृत्ती वेतनाचा दावा दाखल केला. मात्र या प्रकरणात भारतात कुठेही न्याय मिळणार नाही असे उत्तर संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्याने ती हादरली. अखेर सर्व कागदपत्रे घेऊन मूल येथे न्यायाधीश बंधूंच्या घरी गेली. ती कागदपत्रे पोस्टाने केवळ 50 रुपयात लोकायुक्ताकडे पाठवली. अखेर 20 दिवसातच निकाल दिला. मुख्याध्यापकांच्या पत्नीला 13 लाखांचा मोबदला मिळाला. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.